Question number F. Masses of Earth and Moon are 6 into 10 raised to 24 and 7.4 into 10 raised to 22 kg respectively, and the distance between them is this. Calculate the gravitational force of attraction between them. चलो कुछ नाही, हे अर्थ क्वेश्चन नंबर F आपण बघूया. ही अर्थ आहे, हे मून आहे. मास ऑफ अर्थ किती दिलेला आहे? 6 into 10 raised to 24 kg. आणि मास ऑफ मून दिलेला आहे 7.4 into 10 raised to 22. 7.4 into 10 raised to 22 kg. द डिस्टन्स बिटवीन देम, त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला आपण आर म्हणतो. सो डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. 3 लाख किलोमीटर अंतर आहे जवळपास. कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. एफ इज इक्वल टू काढायचंय आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एक दिलेला आहे 6.7 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर सिंपल आहे बघा, काहीच नाही. युझिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सोल्युशन युझिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज जी m1. m1 म्हणजे आपलं कोण आहे? अर्थ. m2 म्हणजे काय? मून. आणि त्यांच्यातलं रेडियस म्हणजे अंतर त्यांच्यातला r². तर जी किती आहे बघा? कॅपिटल जी 6.7 into 10 raised to -11 मल्टिप्लाइड बाय काहीच नाही, व्हॅल्यू टाकायच्या. तो मास ऑफ अर्थ आहे 6 into 10 raised to 24. मास ऑफ मून आहे 7.4 into 10 raised to 22 होल डिवायडेड बाय r². त्यांच्यातलं अंतर आहे 3.84 into 10 raised to 5 चा स्क्वेअर. आता हे किलोमीटर आहे, विसरू नका. ह्याला मीटर मध्ये करावं लागते. का? कारण हे जी आहे मीटर मध्ये. इथं घोटाळा होतो, 100ला 100% घोटाळा होतो, लक्षात घ्या. जी मीटर मध्ये दिलेला आहे ना, तर मग ते मास त्या दोघातला अंतर पण मीटर मध्ये घ्यावा लागतो. प्रॉब्लेम मध्ये मुद्दाम किलोमीटर मध्ये दिलेला आहे. ही चूक होतेच आणि त्याच्यासाठीच त्यांनी दिलेलं आहे. म्हणून मी इथं लिहितोय 3.84 into किलो म्हणजे 10 raised to 3 असतं बघा. किलो म्हणजे 10 raised to 3. मग 10 raised to 3 आणि 10 raised to 5 म्हणजे हे 10 raised to 8 होते बघा. हे 10 raised to 8 मीटर. कळलं का रे? हे 10 raised to 8 मीटर कसं आलं? किलोमीटरला मीटर मध्ये केलं मी. कळलं का? येस और नो? कम ऑन. येस और नो? येस. गुड. दॅट्स नाईस अँड बेटर. चला पुढे चला आता. म्हणून ह्यांच्यातल्या अंतरला 8 लिहावं लागेल बघा बाळांनो. 8. मग आता काय काय येतंय बघूया. आता मी बघा कसं लिहितो. हे 6.7 मल्टिप्लाइड बाय 6. फक्त अगोदर आकडे लिहितोय मी. आकडे 7.4 डिवायडेड बाय 3.84 त्याचा स्क्वेअर. आता 10च्या पॉवर कशा होतात बघा. 10च्या पॉवर, 10ची पॉवर ही किती आहे? -11. ही किती आहे? +24. ही किती आहे? +22. आणि ह्या दोघांचा गुणाकार होतो 8 2 16. आणि 16 वर जाऊन मायनस होते -16. आणि कळलं का? हे कळलं ना कसं केलं कॅल्क्युलेशन मी. मग आता आपल्याला करायचं हे कॅल्क्युलेशन्स. ह्याचा वर्ग काढून घ्यायचा, इकडं बाजूला काढून घेऊ शकता, किंवा काटाकाटी करत चला, कसंही करू शकता, तुमच्या मनावर आहे ते. चला इथं आपण वर्ग काढू याचा. पण पहिल्यांदा तुम्हाला हे लिहून घ्यावं लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जातं. लिहून घ्या फटाफट. लिहून घ्या बरं. बघा ह्या प्रॉब्लेमला रिपीट करतो मी. काय आहे? तुम्हाला
अर्थ आणि मास, अर्थ आणि मून ह्या दोघांचं मास दिले, अर्थ आणि मून दोघांमधली रेडियस तुम्हाला 3.84 इंटू 10⁸ म्हटलेली आहे. मग जी 6.7 इंटू 10⁻11 हे सर्व डेटा दिलेला आहे. फक्त एक महत्वाचं इथे की हे किलोमीटर मध्ये रेडियस दिलाय, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग 10⁵ आणि हे आहे किलो. किलो म्हणजे काय असते, 10⁵ असते. मग 10⁵ आणि 10⁵ ह्याचं मिळून होते 10⁸ दोघांची बेरीज होते इथं. मग हे झालं 3.84 इंटू 10⁸ मीटर. मग आता न्यूटनचा लॉ काय म्हणतो, फोर्स बिटवीन टू बॉडीज जी m1 m2 अपॉन r². m1 म्हणजे अर्थ, m2 म्हणजे मून. मग जी ची व्हॅल्यू ठेवली, अर्थची मास, हे कोणाचं आहे मूनचं मास, हे दोघांमधला अंतर. मग मी इथं काय केलं, फक्त आकडे अगोदर लिहून घेतले, 6.7, मग हे 6 लिहिला, मग हे 7.4 लिहिला, आणि मग 10च्या पॉवरची बेरीज केली, हे -11, हे 10⁻24 जर एकत्र लिहिलं तुम्ही, हे सोपं आहे एकदम, हे सर्वांना एकत्र लिहूया आपण. 10⁻11 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 मल्टिप्लाइड बाय हे 10⁻22, आणि खाली हे 10⁸ आहे, पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार होतो, 10⁻16 होते. पण 10⁻16 वर जाऊन काय होते, 10⁻16. मग ह्या सर्वांना एकत्र केलं मी ह्या पॉवरला, तर 10⁻, हे -11 प्लस 24 प्लस 22 -16. घातांकामध्ये काय होत असते, ह्याची सरळ बेरीज होत असते, जशी आहे तशी. वजाबाकी असेल तर वजाबाकी, बेरीज असेल तर बेरीज होते. आणि खाली हा जो आहे ते ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणून मी ह्याचा स्क्वेअर केला, इथं हे स्क्वेअर केला. बरोबर, जरा एकदम सिंपल आहे, काहीही अवघड नाही. तर तुमची ह्या रविवारी एक्झाम पर असणार, विसरू नका. न्यूमेरिकल येणार, सर्वच येणार, सर्वच येणार. ह्या रविवारी पूर्ण ग्रॅव्हिटेशन वरती एक्झाम राहील, MCQ. ओके, चला आता पुढे. इलस्ट्रेशन म्हणजे सिंपली सांगणे एखादी गोष्ट. तू विचारतोय ना पवन, इलस्ट्रेशन म्हणजे एखादी गोष्ट विस्तारित रूपात सांगणे, स्पष्ट करून सांगणे. एक्सप्लेन म्हणल्यासारखंच असतं, आणखीन काही नसतं, उदाहरणासहित सांगणे. ठीक आहे, उद्याचा टाइम सेम राहणार, आता इथून पुढे 7 ते 8च राहणार टाइम आपला. तर आपण हा गुणाकार करूया, बघूया कसं कसं होतंय. तो 6.7 इंटू 6, हे तर सिंपल आहे बघा. इथं आता रफ गुणाकार करतोय मी सर्व. 6.7 इंटू 6 म्हणजे 6 7 42, 4 हातचे आले 6 6 36 आणि 4 40 पॉइंट इथं आला, राईट. सो 40.2 मल्टिप्लाइड बाय 7.4, सो 4 2 जा 8, 0 4 4 जा 16 प्लस 7 2 जा 14, 1 रिमेनिंग, सो 1 7 4 जा 28, 7 चौक 28, राईट. हे 8 4 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, 2 पॉइंट किती नंतर, 1 2 नंतर, 1 2 नंतर इथं पॉइंट आला. हे यांचा गुणाकार झालेला आहे आपला. यांचा गुणाकार येतो आपला 797.48 इंटू 10⁻². हे बघा किती आहे ते आता. हे दोघांचं होतंय 46 46, आणि ह्या दोघांचं किती होतंय -11 आणि -16 -27 होतंय. बघा लक्षात आलं का. हे अगोदर मी मायनस मायनस वाल्यांना एकत्र केलं, प्लस प्लस वाल्यांना एकत्र केलं. 46 आणि 27 झाला. आता 46 म्हणून जर 27 काढले तर किती उरतात, 3 9 19 उरतील, राईट. 19 9 7 16 2 1 3, हा 19. सो तुमची पॉवर येणार 10⁻19. ही पॉवरचा खेळ झाला, राईट. इथल्या ह्या सर्वांची बेरीज 10⁻19 आली. आता 3.84 चा स्क्वेअर म्हणजे 3.84 मल्टिप्लाइड बाय 3.84. चला 4 चौक 16, 4 8 32 आणि 1 33, 4 त्रिकोण 12 आणि 1 13, नाही आणि 3 ना, 4 8 32, 3 आले होते. तर 4 त्रिकोण 12 आणि 3 15, 15 प्लस चलो 8 चौक 32, 8 8 64 आणि 3 67, हातचे आले 6, 8 त्रिक 24 आणि 6 30, पुन्हा इथं प्लस 2 वेळस 3 3 चौक 12, 3 8 24 आणि 1 25, हातचे आले 2, 3 त्रिक 9 2 11,
चला 6 5 7 आणि 5 12 आणि 2 14 हाताला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 3 न 1 हे इथं 1 आहे 3 आणि 1 4 आणि हे 1.1234 नंतर 1234 म्हणजे इथं 14.7456 सो डिवायडेड बाय 14.7456 एवढं जास्त लिहायचं नसतंय हे पुढचं सोडून द्यायचं असतंय मग हे सोडून दिले दोघं 5 सोडून दिले की इथं 5 होते बघा सो 14.75 असं आलंय चला इथपर्यंत गुणाकार कळला का रे इथपर्यंत गुणाकार कळला का भागाकार गुणाकार जे काय आहे ते कळलं त्याच्यानंतर चलो आगे आता हा भागाकार करूया अरे 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 घोटाळा झाला की माझा घोटाळा कसा झाला इथं काय होतं बाबा हा चला काय होतं रे हे 297.48 होतं ना सांगा बरं इथं तेच होतं का रे 297 राईट सो 297.48 डिवायडेड बाय सो फोर्सचं उत्तर येते तुमचं आणि खाली आहे 14.75 14.75 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹ चला आता ह्याची काटाकाटी मला दिसते इथं 5 म्हणजे 5 न काटायचं वर टेन्शन घ्यायचं नाही वरच्याचं टेन्शन घ्यायचं नाही खालच्याचं टेन्शन घ्यायचं खालच्याला निशेष भाग गेला पाहिजे चला 5 दोन्ही 10 उरले 4 जिला पॉइंट झाले 47 5 9 45 उरले 2 झाले 25 5 5 25 चला 5 5 25 4 उरले 47 5 9 45 2 उरले 24 पाऊन 24 4 उरले 48 5 9 45 3 उरले 30 5 31 चला हे एवढं मोठं ठेवायची गरज नसते ह्याला जर राऊंड ऑफ केलं हे जर काढून टाकलं तर हे 59.5 म्हणते बघा हे 59 हे 9 ड्रॉप केलं की 5 आणि खाली 2.95 चला पुन्हा 5 न भाग जातो 5 आधी डायरेक्ट पॉइंट द्यावा लागेल 5 5 25 उरले 4 हे इंटू 10⁻⁹ विसरलं का 45 5 9 45 5 1 5 अगोदर 1 5 1 5 पुन्हा 5 1 5 उरले 4 5 9 45 राईट इथपर्यंत आलेला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर हा पॉइंट 2 न पुढे सरकवला तर ह्याच्या पुढे काय ना म्हणजे 0 असते तर हा पण पॉइंट 2 न पुढे सरकवता येतो सो हे होतंय 1190 आणि खाली होतंय 59 इंटू 10⁻⁹ हे आलेलं आहे उत्तर चला पुढे आता मला एकदा सांगा 59 ही मूळ संख्या आहे का रे 59 ही मूळ संख्या आहे का सांगा बरं एकदा तुमचं नॉलेज 59 यस 59 मूळ संख्या आहे मग तिला आता भाग जाणं अवघड आहे मग तिला भाग तुम्ही घालण्यासाठी आता काय करता तिला भाग जात नाही मग 59 ने ह्याला मल्टिप्लाय करावं लागते एक 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 करत कसं करतात माहिती आहे का आता हे असं करतात बाळांनो हे बघा 59 आणि इथं हे 1190 असं करावं लागतं मग आता 59 ने याला तर जात नाही दोघांना घालावं लागेल एकदाच 59 दोन्ही ते हा राईट 119 आहे बघा हे 119 आता 59 न 2 चा भाग जातो बघा एवढ्या तिघांना हे 59 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं 92 18 2 10 आणि 1 11 118 होतं 118 झालं बघा हे तर एकच उरतंय 2 चा भाग गेलाय एक उरलंय मग आता वरचा शून्य खाली आला त्याला भाग जात नाही अजून एक शून्य घ्यायचा आहे अजून एक शून्य घ्यायचा म्हणलं की इथं आधी एक शून्य द्यावा लागतो हे विसरू नका 0 1 द्यावा लागतो आणि मग आता इथं पॉइंट द्यावा लागतो तर आणखीन एक शून्य येतो मग 59 चा 2 न तर जात नाही आता 1 नच घालायचा 59 चा 1 न भाग घातला की इथं 59 होतंय मग किती उरतात 40 41 उरले बघा 41 उरले राईट 41 उरले मग एक शून्य येतो आपोआपच आणि मग आता 59 मल्टिप्लाइड बाय किती करावं लागेल रे 6 बघूया ना 6 चौक 24 6 6 36 6 7 42 पुढे जाते 6 6 7 न केलं तर पुढे जायला वाटलंय 7 9 63 7 5 35 आणि 6 41 413 पुढे चाललंय म्हणजे नियरली 7 चा भाग जातो 6 चा जातो एक्झॅक्टली बोलायचं गेलं तर 6 चा जातो तरी 6
20.16 असं उत्तर येते तुमचं ह्याचं. सो दिस हे जर शून्य केलं तर हे कटेल 120 हा 20.16 इंटू 10⁻19 न्यूटन एवढा फोर्स येतो बघा. असा हे गुणाकार केलेला आहे आपण. हे सर्व रफ मध्ये करायचं असतं. हे जे गुणाकार आहे ना हे रफ, दिस इज ऑल्सो रफ मध्ये करायचं आणि डायरेक्ट असं पुढे उत्तर लिहून टाकायचे. सो द फोर्स बिटवीन टू बॉडीज इज 20.16 इंटू 10⁻19 न्यूटन. लिहा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो, द मास ऑफ अर्थ. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय केलेलं आहे, अर्थ आणि सन ह्या दोघांविषयी बोललेला आहे बघा. अर्थ आणि सन. मास ऑफ अर्थ दिलेला आहे 6 इंटू किती बाबा 6 दिले ना, 6 इंटू 10⁻24 kg. मास ऑफ सन काढायचा आहे. त्यांनी विचारले प्रश्नामध्ये व्हॉट इज द मास ऑफ सन. द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन म्हणजे आर. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन किती दिलेला आहे 1.5 इंटू 10⁻11. 1.5 इंटू 10⁻11 मीटर मध्ये दिलं बघा. इथं टेन्शन नाही. किलोमीटर जर दिलं असतं तर ते मीटर मध्ये करावं लागलं असतं. आणि इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, त्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारलाय, सॉरी दिलाय, म्हणजे एफ दिले बघा, एफ दिले. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज 3.5 इंटू 10⁻22. 3.5 इंटू 10⁻22 न्यूटन. व्हॉट इज द मास ऑफ द सन. जी दिले 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि हे मास ऑफ सन विचारले त्यांनी. मास ऑफ सन काय असेल. एकदम सिंपल आहे बघा हे पण क्वेश्चन. ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहेत. पुन्हा एकदा तसेच थोडस फिरवून दिलेलं आहे. थोडस फिरून यूज न्यूटन्स लॉ. यूज न्यूटन्स ग्रॅव्हिटी लॉ. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा लॉ काय म्हणतो, फोर्स बिटवीन टू बॉडीज जी m1 म्हणजे अर्थ, m2 म्हणजे सन अपॉन आर स्क्वेअर. आपल्याला सनचं मास काढायचंय तर मी काय करतो, ह्यांना इकडे गुणाकारात घेऊन जातो, ह्याला भागाकारात घेऊन जातो. राईट. सो काय येते मग एफ आर स्क्वेअर. हे भागाकारात होतं, इथं गुणाकारात आलं. हे गुणाकारातलं भागाकारात येते, हे पण भागाकारात येते. जी एम ई इज इक्वल टू एम एस. चला हे कळलं का एकदा सांगा बरं जरा. हे कळलं का रे मी काय केलं ते. जी 6.67 आहे, परंतु बेटा पुस्तकात सांगितलंय की तुम्ही हे वापरा, 6.7 वापरा असं सांगितलंय. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलं की काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मग आता काय करायचं, ह्याला असं मी असं फिरवतो बघा, असं त्याला असं फिरवतो. सो एम एस इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन जी एम ई. राईट. सो मास ऑफ सन, फोर्स काय आहे 3.5 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय जी 6.7. सॉरी काय राहिलं आता पुढे, आर राहिलं ना बेटा. आर आहे बघा, हे आर 1.5 इंटू 10⁻11 त्याचा स्क्वेअर 6.7. आता हे जी 6.7 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर इंटू मास ऑफ अर्थ. व्हॉट इज द मास ऑफ अर्थ. इट इज 6 इंटू 10⁻24. चला हे सोबतच लिहा बरं फटाफट. चला आता हे गुणाकार करायचे, खाटखुट एकदम फास्ट गुणाकार करायचे. चला आता लिहित चला. काहीच नाही. आता पुन्हा तीच प्रोसिजर आहे. पुन्हा एकदा तीच प्रोसिजर. मी आकडे एका ठिकाणी लिहितोय. पहिल्यांदा लिहिला बेटा 3.5 गुणिले 1.5 त्याचा वर्ग करतो मी, त्याचा स्क्वेअर केला बघा, हे इथं स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केला. त्याच्यानंतर गुणिले 10⁻22 हे 22 आहे आणि हे 11 आहे, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून दोघांचा गुणाकार होईल बघा. मग ते 22 पुन्हा एकदा हे पण 22 होत आहे. मग वरच आहे ते पण म्हणजे 10⁻22
डिवायडेड बाय 6.7 इंटू हे 6 बघा गुणिले 10⁻11 आणि हे बघा +24 मग इथं 24 राईट आणि इथं काय होते बघा हे 22 गुणाकारात आहे तर सरळ पॉवरची बेरीज होते बरोबर आहे का नाही आणि पॉवरची बेरीज होते ह्यांना खालून वर नेलं की हे मायनसचं प्लस होतंय आणि हे प्लसचं मायनस होतंय अरे हे कळलं का नाही सांगा एकदा येस और नो म्हणून सांगा काय काय केलं मी काय केलं मी कळलं का रे बाळांनो येस और नो कम ऑन येस और नो नो एक जण नो म्हणतोय बाळा अजिंक्य हे घातांकाचे नियम आहेत घातांकाचे नियम वापरतो आपण चला मी हळूच घेतो याला तुम्ही बाबा हळूहळू आपण करूया काही टेन्शन नाही हळूहळू ठीक आहे कसं रे बाळांनो थोडं लक्ष द्या मास ऑफ अर्थ आहे ही रेडियस ऑफ अर्थ आहे फोर्स आहे दोघांमधला जी दिलंय मास ऑफ सन काढायचंय न्यूटनचा लॉ हा आहे G_mE_m_s r². मग आपण काय केलं ह्या आर ला इथं गुणाकारात घेतलं बघा आणि ह्या जी ला खाली आणलं आणि ह्या एमई ला पण गुणाकारातून भागाकारात आणलं मग इकडे काय राहिलं फक्त एमएस राहिलं आणि हे इकडचं आर इथं आलं सॉरी खालचं आर इथं वर आलं वरचं जी खाली आलं वरचं एमई पण खाली आलं मग एमएस मी ह्या एमएस ला असं करून लिहिलं मग एमएसचा हा फॉर्म्युला मग काय नाही व्हॅल्यू ठेवल्या सर्व मग हे 3.5 जशाल तसं घेतलं मग 1.5 घेतलं परंतु 1.5 चा स्क्वेअर आहे ना चला आपण 10⁻, जरा हळूच घेऊया इथं तुम्हाला हे जरा झेपत नाही 11वी मध्ये थोडंसं फास्ट होत असते हे आपण काहीच नाही आपण जरा हळूच घेऊया इथं काय हळूच घेऊया 10⁻11 आता सर्वात पहिले 10⁻22 आहे त्यानंतर हे 10⁻11 आहे पण त्याचा स्क्वेअर आहे बघा इथं मग सरळ 10⁻, ह्या दोघांचा गुणाकार होतो 22 हे तर कळतंय खाली आता हे लिहिलं आणि हे दोघं लिहिले आता गुणिले हे 10⁻11 गुणिले हे 10⁻24 एवढं चला इकडचं हे लिहून घ्या बरं फटाफट लिहून घे तर बघा हा प्रॉब्लेम इथपर्यंत आलाय आपला ह्याचे रफ कॅल्क्युलेशन मी करत आहे ते फोर्स काढला विसरू नका मी कसं केलेलं आहे ते हे आपलं इकडे शिफ्ट केलं होतं शेवटचा प्रॉब्लेम सुरू आहे टेक्स्ट बुक मधला मग एमएस इज इक्वल टू हा फॉर्म्युला मग फोर्स वगैरेची व्हॅल्यू इथं ठेवल्या आता आणि मग व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर हे गुणाकार करून इथं आलेलं आहे आपलं हे 10⁻22 झालं इथं हे 10⁻22 इथंच आहे आणि हे -11 आणि 24 हे बघा इथं केलंय मग ह्या दोघांचा गुणाकार हे एवढा आलाय ह्या दोघांचा गुणाकार एवढा आलाय त्याच्यानंतर हे 13 वर जाऊन मायनस झाले आणि हे आता आपण भागाकार इथं करत आहोत हा भागाकार इथं करत आहोत आपण तर हे भागाकार काटाकाटी करत छोटा छोटा होत आपला एवढा आलाय आता परंतु 67 न मात्र भाग घालावा लागतो बघा 67 इथं दिसायलंय ना हा आणि हे 13.125 आता 67 न डायरेक्टली भाग जात नाही म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला 0 पॉईंट घ्यावा लागते आता 131 झालं बघा मग 67 गुणिले 2 जर केलं 67 गुणिले 2 जरी केलं तर हे पुढे जायला वाटतंय 2×7 14 2×6 12 आणि 1 13 134 व्हायलंय मग पुढे चाललंय म्हणजे एकाचा भाग जातो एकाचा भाग गेला की काय होतं हे 67 आता नीट लक्ष द्या आता हे जे 67 आहे तुम्ही विसरू नका हे पॉईंट दिलाय म्हणजे ह्या 131 मधून आपण काढू शकतो 131 मधून असा जो पॉईंट असतो ना ते पॉईंट दिल्यामुळे आता हे पॉईंट पुढे सर क्लास समजायचं एवढं टेन्शन घेऊ नका हे म्हणजे 67 आपल्याला 131 मधून काढायचंय मग 131 मधून काढायचं म्हटल्यावर कसं काढणार आपण हे बघा 11 मधून 7 ते तुम्ही ज्या पद्धतीने करता माझी पद्धत हे 11 मधून 7 गेले किती राहिले 6 राहिले 3 नाही 4 राहिले राईट त्यानंतर हे 2 झाले मग 12 मधून 6 गेले 6 राहिले 64 राहिले बघा मग 64 राहिले की ह्याच्यावरती पुढचा आता हे 2 येतो तुमच्या लक्षात आले का काय काय करतोय मी ते तुमच्या लक्षात आले कसं व्हायला ते बघा एक एक पुढचा अंक घ्यायचा असतो राईट मग आता हा पुढचा 2 इथं आणला 642 झालं
मग कितीचा भाग जातो? 9चा भाग जाईल बघा. बघूया 67 मल्टिप्लाइड बाय 9, 9 सत 63, 9 सकी 54, 54 आणि 6 60, 603 झालं बघा. राईट. तर भाग गेला 9चा, 603. बस झाला. आता ह्याच्या पुढे जायची गरज नाही. 0.19 इथपर्यंत ठीक आहे. सो तुमचं फायनली उत्तर येते 0.19 इंटू 10⁻44 मधून 13 गेले, 3 गेले 41, 10 गेले 31 किलोग्राम. किंवा आपण जर हा पॉइंट पुढे सरकवला तर ही पॉवर 1 न कमी होते बघा. हे पण माहित असलं पाहिजे. घातांकाचे नियम आहेत बाळांनो, हे सर्व घातांकाचे नियम. राईट. तर हे जर पॉइंट मी पुढे सरकवला तर ह्याची पॉवर 1 न कमी होते. सो 1.9 इंटू 10⁻30 किलोग्राम. आणि शेवटी लिहायचं असतं देअरफॉर मास ऑफ द सन इज 1.9 इंटू 10⁻30 किलोग्राम. बघा बरं, लक्षात आलं का गुणाकार भागाकार कसे असतात ते? ह्या गुणाकार भागाकाराची तुम्हाला घरी अशीच प्रॅक्टिस करायची असते जसं मी इथं आता बोलत बोलत करत होतो. हे खूप गरजेचं आहे. कळलं का रे हे? अरे डिव्हिजनची स्टेप कोणती कळली नाही बाळा? कसं रे बाळांनो, तुम्हाला मला एक कळत नाही. डिव्हिजन कोणतं म्हणजे नेमकं कोणतं डिव्हिजन? ते का 67चं का शेवटचं? कोणतं लास्ट तेच म्हणतोय 67 वाला का? चला बाकीच्यांनी लिहायला सुरू करा. बघा, ज्यांना कळलं नाही त्यांनी इथं लक्ष द्या. काहीच नाही रे बाळा, हे 67 ने ह्याला भाग घालायचा आहे, पण 13ला जात नाही म्हणून 131 घेतलं. पण पॉईंटच्या पुढे सरकलं म्हणून इथं पॉईंट द्यावं लागतंय. मग 131 झालं. कितीचा भाग जातोय? 2चा तर जात नाही, कारण 2 न करून बघितलं 134 131 पेक्षा मोठं व्हायले म्हणून 1चा भाग घातला. मग 1चा भाग घातला म्हणजे 67 जशाल तसं येतंय. 131 म्हणून 67 काढले 64. वरचे 2 इथं घ्यावं लागते. मग 642. 642 ला 67चा 9चा भाग जाते म्हणून इथं 9 लिहिलं. आणि 603 आता काहीतरी येऊ द्या, पण ह्याच्या पुढे जास्त भागाकार द्यायची गरज नाही आपल्याला. मग हे 0.19 आलं आणि तेच 0.19 मग इथं लिहिलं मी. ग्रॅव्हिटेशन वरती ह्या वेळेस नसणार एक्झाम तुमची ह्या वेळेस मॅथची ठेवलेली आहे सरांनी, मारुती सरांनी. तर मग ग्रॅव्हिटेशनची पुढच्या संडेला आपण ठेवूया. तोपर्यंत चांगली प्रॅक्टिस पण होईल आणखीन ग्रॅव्हिटेशनवर. मग अगोदर होणार तुमचा ह्या रविवारी मॅथचा सकाळी 8 ते 9 मध्ये टाइम, 8 ते 9. आणि मग पुढच्या रविवारी राहणार ग्रॅव्हिटेशनचा. लक्षात आलं सर्वांच्या? उद्या मी जी प्रॅक्टिस घेणार आहे प्रॉब्लेमची ती सर्वांनी स्वतःहून सोडवायचे प्रॉब्लेम. मी सोडून देणार नाही. आता मी भरपूर सोडून दिलेत. मी फक्त तुम्हाला ऑनलाईन प्रॉब्लेम पुढे सोडणार स्क्रीनवरती, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं सर्वांनी आणि उत्तर सांगायचे. राईट. असं उद्याचं राहील आपलं शेड्यूल. ओके चालतंय. मग गुड बाय. पुढच्या वेळेस आपण भेटूया उद्या.